50 वर्षीय ब्युटी पार्लर वालीचं सौंदर्य पाहून प्रेमात पडला. शेवटी भयानक अंत झाला थेट तिच्या दुकानासमोरच. अशी वेळ कोणावरही येऊ नये. नेहमीप्रमाणे 50 वर्षीय रूपपणी दास यांनी कोलकात्यातील गरिया परिसरात आपलं ब्युटी पार्लर उघडलं होतं. दुपारी त्यांचे पती त्यांना पार्लरवर सोडून गेले आणि सर्व काही नेहमीसारखंच सुरू होतं. पण काही वेळातच 44 वर्षीय पंकज नावाचा व्यक्ती पार्लरमध्ये आला. रूप बनी यांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितलं, मात्र त्यानं नकार दिला आणि काही क्षणातच दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. आवाज बाहेरपर्यंत येत होता. कर्मचाऱ्यांनी घाबरून कुटुंबियांना फोन केला आणि अचानक पार्लरमधून मोठी किंकाळी ऐकू आली. लोक धावत आत गेले तेव्हा रूप बनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. गळ्यावर खोल जखमा आणि संपूर्ण पार्लरमध्ये रक्ताचे डाग पसरले होते. धक्कादायक बाब म्हणजे हल्ल्यानंतर पंकज पार्लर बाहेर गेला आणि तिथंच स्वतःचा गळा कापून आत्महत्या केली. पोलीस तपासात समोर आलं की रूप बनी आणि पंकज यांची ओळख फेसबुकवरून झाली होती. हळूहळू मैत्री वाढली, मात्र अलीकडे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी दोघे व्यवसायाच्या निमित्तानं उत्तर भारतातही गेले होते, त्यामुळे कुटुंबाला कोणताही संशय आला नव्हता. मात्र अचानक प्रेमातून सुरू झालेलं नातं इतक्या भयानक शेवटी संपेल याची कुणालाही कल्पना नव्हती. आता पोलीस मोबाईल कॉल आणि फेसबुक चॅट तपासत असून नेमकं असं काय घडलं की प्रेमाचं रूपांतर रक्तरंजित शेवटी झालं याचा शोध घेत आहेत. ही घटना फक्त एकच प्रश्न निर्माण करते, कधी कधी ओळखी जीवघेण्या ठरतात. अशी वेळ कोणावरही येऊ नये.